हॅलो गाईज, वेलकम टू वेलकम. आज खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केलाय मी. काय बघतोय रे? आज खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केलाय. 10-15 दिवस झाले कमीत कमी. आणि आपला छोटा भाऊ इथे लॅटरल मारताना ड्रॉप सेट मारताना कापा कप वेट एकदम बेकारी सेट चालू आहे त्याचा. कॉमेंट्री सारखं बोलतोय रे. काही नाही. भाऊनी ना इंस्टाग्राम आता मनावर घेतलंय. आमच्या यातल्या काय बोलतील त्यांचं मनावर घेतलं. भाऊला सपोर्ट करा. भाऊची आयडी फिट विथ आरजे रिपोर्ट करून टाका. आयडीला उडाली पाहिजे आयडी 2 दिवसामध्ये. चॅनलला पण करा, स्ट्राईक पडल्या पाहिजे. कट करेल. आता आमचा हर्षल भाऊ हँडल मारताना बघा त्यांच्याकडे त्याच्याकडे घे ना. राईट वेट. आता माझा मित्र लॅटरल मारतोय. हा खूप जुना मित्र आहे माझा. हा माझा छोटा भाऊ. मग भाई फायनली झाला आहे आयफोन 16 किती सॉरी आयफोन 16 आयफोन 17 घेतला आहे शेवटी. हे पण मी तुमच्यासाठी लकी का नाही का विचार कर. सॅमचा आयफोन 14 माझा आमचे दर सर्व फोन ओमच्या हातूनच होतात. आयफोन 14 सॅमला ओमच घेऊन देतो असं समजा. 14 तिची मम्मी 10 घ्यायला चालली होती. तिला 14 घेऊन दिला. म्हणजे मी बोललो खुश करणार ही घेणार होती. मी 16 Pro Max घेतला. 17 वर. हॅलो गाईज, हा कितवा व्लॉग आहे किंवा कितवा दिवस आहे मला काहीच माहिती नाही. फक्त मी कट करत व्लॉग बनवत चाललोय. सध्या थोडस टाइम भेटत नाही म्हणून नाही का. अख्ख्या विषय नाही. सोनू व्हायला घेतलोय सोबत आणि आम्ही चाललोय कपालेश्वरला. किती वाजले? 11:30 झाले. बसत पण येतोय. थोडं म्हटलं शूट वगैरे करू, कंटेंट शूट करू आणि बघू काय वाईब आहे तिकडे, कशी वाईब आहे. मागच्या वर्षी सारखी आहे का आणि मागच्या वर्षी सॉलिड वाईब आहे. चला बघूयात. मग तुम्हाला दाखवतो पुढे. दाखवतो ते दरवेळेस बोलतो मी दाखवतो पण दाखवता काही येत नाही. ऍडजस्ट करून घ्या. रील वरती बघत. तुलाच घेईल ना भाई. तू मेन कंटेंट आहे ना माझ्या ब्लॉगचा सध्या. घे ना वॉइस सन वॉइस वर ऐका नाही. पुढचं काय रोमॅनियन डेडलिफ्ट आहे ना. रोमन डेडलिफ्ट पूर्ण ऐकव ना. पूर्ण ऐकव. अरे मी साईड नाही काढतात. पूर्ण ऐकव ना. ऐकव तर खरी. तंगडीत आणायला सुरुवात केली. पुढचा सेट घेतला आपण सुमो स्क्वॉट. फॉर्म असा होता की डायरेक्ट चुम्मेश्वरी. त्याच्यानंतर आपण घेतला रोमन डेडलिफ्टचे 3 सेट. किती किलो डंबल उचललं ते पण सांग. कारण ते ड्युरेशन जास्त आहे त्याला. घे पटकन सर बोल. त्याच्यानंतर आपण घेतला रोमन डेडलिफ्टचे 3 सेट. अरे काय होतं? बंद कर घे. काय रोमेनियन डेडलिफ्ट. रोमन डेडलिफ्ट. रोमन रेन्स. रोमेनियन हा डेडलिफ्ट चे 3 सेट. त्यानंतर रोमन डेडलिफ्टचे 3 सेट. त्यानंतर आपण घेतले रोमन डेडलिफ्टचे 3 सेट. त्यानंतर आपण घेतले रोमन डेडलिफ्टचे 3 सेट. एवढं वास्ट बोलतोय. एवढं वास्ट बोलता का? काय बोलला ते युनिव्हर्सल वाला. अरे मी सांगतो ना काय बोला. असं झालं भाई. युनिव्हरला का बसायचंय? गौतम बुद्ध तिथे गेलेले ते युनिव्हर मध्ये. मम्मास घे सर सेट घे सेट. ऐक ना मी टाकून देतो भाऊ. तिला माहिती करू नको ना. ऐक ना मी टाकून देतो बरं का भाऊ. सोनू भाई मी महाकार्निवलला आलो. काय महाकार्निवल आलोय.
कसं ना भाई कसं वाटेल एकदम खतरनाक. सगळं फ्री आहे भाई. लोक एवढे घाल तुटले सगळं फ्री आहे. आईस्क्रीम डेझर्ट पासून जेवण वगैरे सर्व एव्हरीथिंग इज फ्री. तुला फ्री पाहिजे मला तू पाहिजे. कॉन्ट्रोवर्शियल बोलणं पण येतं माहिती ना. मजा होत नाही. आता सेटअप करताय इथे पण ऍड करून देईल थोड्या वेळाने. झालं आमचं शूट तर आम्ही चाललोय घरी. अरे धावा एकच सांगतो भाऊ. पण भाऊनी return केलंय भाऊ. भाऊनी भाऊनी काय केलं माहितीये का आम्ही मी एकाला मेसेज केला म्हणजे आम्हाला एंट्री भेटत नव्हती ना काही. ते म्हणे स्टॅग एंट्री अलाउड नाहीये तर तुम्ही काहीतरी करा नाही का कपल विपल फॅमिली. मी त्यांच्या फोन नंबरवरती डायरेक्ट मेसेज केला का वाय देर इज ओनली स्टॅग एंट्री अवेलेबल आय एम द कॉन्टेंट क्रिएटर नाही असं मेसेज केला. तर 5 मिनिटात रिप्लाय आला. मध्ये घुसलो इथे जेवायचे वगैरे कुपन होते सगळं बरंच काय होतं खायचं वगैरे नाही का. फक्त ज्याला मेसेज केला जाताना मला बोलला मेसेज कर. ठीक आहे म्हटलं त्याला फोन केला भेटला. आता मी त्याला बोललो जाऊ का काय म्हणतो नाही. त्याने विचारलं खाणं काय का म्हणतो नाही काय कुपन वापस कर दे. का नाही पागल में खाने के लिए आए क्या हम लोग. नाही रे बाबू मत कर लाला मत कर. सेकंड शूट ऑफ द डे. इतकं गोड व्लॉग बघेल मत कर. सेकंड शूट ऑफ द डे. डेझर्ट भाऊचं शूट करायला आलो होतो. झालाय शूट. हा पण आता कपाले नुसती मेहनत चालू आहे भाई. काय करता आता बरोबर वरती असं. आफ्टर अ व्हेरी हेक्टिक डे दोघं भाऊ आम्ही जेवायला आलोय. किती वाजले 11:15. शेवभाजी मागवली काय माहित कुठल्या हॉटेलला आलोय. मग ठीक आहे शेवभाजी बघून तर मला पूर्ण थकलेली वाटते. म्हणजे किती झाले ते 3 मिनिटं पण नसेल 3-4 मिनिटं पण नसेल ऑर्डर देऊ. 3-4 मिनिटं पण नसेल ऑर्डर देऊ. मी फक्त क्लिप्स आली नाही पण भाजी आली. हा मी फक्त माझे क्लिप्स मॅनेज करत होतो तेवढं शेवभाजी आलो. काय म्हणजे कशी लागती भाऊ बघून तर मला थकलेली वाटते. समजा कसं काय होतं. टेस्ट रिव्ह्यू देतोय. मधून 4 डेंजर आहे. आता टेस्ट रिव्ह्यू असा आहे की 10 मधून 0.5. खाऊन तर दाखव आधी. खाऊन ना ते आता काय सांगू तुम्हाला नुसतं याचं पाणी मिरचीचं पाणी. ठीक आहे आता अन्नाला नाव नाही ठेवू. जे भेटलं ते खाऊन घेतो ना काही रात्र मी तुला